नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विद्वांनाही मिळणार समाजामध्ये सन्मानाचे स्थान, अंबप येथील ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय। अंबप तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील ग्रामसभेमध्ये ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। आता विद्वांनाही मिळणार समाजामध्ये सन्मानाचे स्थान। अंबप ग्रामपंचायत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी उपसरपंच आसिफ अबुबकर मुल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यानंतर लोकनियुक्त सरपंच सौ दीप्ती विकासराव माने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली। अंबपच्या ग्रामसभेमध्ये आधुनिक भारताच्या आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। गावामध्ये कोणत्याही प्रसंगाने विधवा झालेल्या महिला भगिनींना समाजामध्ये सन्मानाचे स्थान देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला। स्त्रीचे स्त्रीधन सौभाग्याचे अलंकार हे विधवा स्त्रीने परिधान केलेलेच राहील। समाजामध्ये रूढ असलेल्या अनेक रूढी परंपरा प्रथा यांना छेद देण्याचं काम यावेळी करण्यात आलं। पती निधनानंतर स्त्रीच्या पायातील जोडवी, कपाळावरील कुंकू, गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील बांगड्या हे काढून घेण्याची प्रथा ही पूर्वापार चालू आहे। या प्रथेला छेद देण्याचं काम अंबप ग्रामपंचायतीने केलं आहे। या निर्णयास सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने पाठिंबा दिला। यावेळी गावातील अनेक महिलांनी आपली मतं व्यक्त केली। यावेळी अनेक विषयावरती चर्चा करण्यात आली। उपस्थित प्रश्नांना लोकनियुक्त सरपंच सौ दीप्ती विकासराव माने यांनी सर्वच प्रश्नांची अगदी समर्पकपणे उत्तर दिली। विशेष म्हणजे ही ग्रामसभा संपल्यानंतर विधवा महिलांना हळदी कुंकू लावून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली। त्यानंतर सभेची सांगता झाली। या ग्रामसभेस गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळाचे कार्यकर्ते व आजी माजी सरपंच, उपसरपंच, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष, विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। विशेष म्हणजे या ग्रामसभेस बहुसंख्य महिला उपस्थित होत्या। ग्रामपंचायत अधिकारी श्री डी.व्ही. शिंदे सर यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिलं। यस न्यूज महाराष्ट्रासाठी किशोर जासूद, अंबप प्रतिनिधी। जर तुमची संमती असेल तर आपण हा ठराव पास करूया। जो ठराव उपस्थित केला आणि त्यांनी अध्यक्ष यांनी त्याच्यावर सविस्तर माहिती दिली, तर हा ठराव सगळ्या तुमच्या सर्वांच्या मान्यतेने हा ठराव मंजूर झालेला आहे। हात वर करून त्या ठरावाला सहमती। ठीक आहे। ते जे आम्ही ह्या महिलांशी चर्चा केल्यानंतर जे काढलेले तर हेच आहेत की जसं पोद्दार वहिनीने सांगितलं की मी हे बोलते ह्याच्यानंतर आणि तुम्हाला काही महिलांच्यातनं बोलायचं असेल तर बोला, त्याच्यानंतर आपण ठरावाला मान्यता देऊया। की आता त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीच्या लग्नात मग हे का कन्यादान करायचं नाही तर कुंकू लावायचं नाही म्हणून, तर ह्याच्यात ह्या सगळ्या सारांशातून सगळ्यांच्यावर चर्चा केल्यानंतर हे लक्षात येते की कुठल्याही कार्यक्रमात शुभ प्रसंगी जसं पूर्वी होतं तसं त्यांना हळदी कुंकू लावण्याची मान्यता द्यावी, गळ्यात घालण्याची मान्यता द्यावी। कुठल्या शुभ प्रसंगाला थांब तू हात लावू नकोस, अगोदर दुसऱ्या 5 बायका उद्यात मग तू जा, हे जनरली कायम मागे दावलं जाते। कुठलं बारसं असू दे, ओटी भरायची असू दे, मुहूर्तमेढा असू दे, हळद दळायची असू दे, प्रत्येक वेळी हे न कळतपणे बायकांच्याकडून पण जास्त प्रमाणात होते। तर ते ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि नवीन ज्यावेळी असा प्रसंग येईल त्यावेळी ते रक्षा विसर्जन दिवशी सगळ्यांनी मिळून हे ठरवलं पाहिजे। ते इथून पुढे ही प्रथा बंद केली पाहिजे। करते आज ग्रामपंचायतला हा ठराव मंजूर केला, विधवा प्रथा बंद। मी असं सांगते की माझं मिस्टर वारून 3 वर्ष झाले, पण माझ्या मैत्री असतील, या सगळ्या असतील, यांच्याबरोबर अगदी मला मानाची सन्मानाची वागणूक त्यांनी मला सगळ्या बरोबर घेऊन सगळ्या कार्यक्रमात मान सन्मान दिला। आणि असं समजू नका की आपल्या घरात दुःख आल्यावर कोण नसते, आपणच स्वतः खंबीर उभा राहायला लागते। मनीषा वहिनी असतील, पहिला कार्यक्रम हळदी कुंकवाचा असला तर पहिला निरोप माझ्या घरी यायचा। एवढं वहिनीने माझ्या बरोबर सगळ्या मैत्रिणी असतील, वहिनी असतील, सगळ्यांनीच मला मानाची सन्मानाची वागणूक दिली आणि सगळ्यांनी सगळ्या कार्यक्रमात मला पुढं घेऊन सगळं कार्यक्रम पार पडलं। तसंच दीप्ती वहिनीने सुद्धा हा विधवा प्रथा बंद करण्याचं वर्ष झालं चाललंय, परत ते काय वेळ आली नाही। आज ग्रामसभेत हा ठराव घेऊन सगळ्या विधवांना बोलवून विधवा प्रथा बंद केली। अभूतपूर्व निर्णय वहिनीने घेतला, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। धन्यवाद।